we will hear and speak it, read and write it too, read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 10. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आजच्या विशेष सराव पाठात सुरुवातीला आपण थोडा व्याकरणाचा सराव करणार आहोत. कारण काही काही शब्दांमध्ये तुमचा जरा घोळ होतोय असं माझ्या लक्षात आलंय. आधी माया आणि गौतम सांगतील ते शब्द नीट ऐका. हवं तर टीचर हे शब्द लिहून घेतील. माया, कर सुरू. आय म्हणजे मी. माय नेम म्हणजे माझं नाव. यू म्हणजे तू. युअर नेम म्हणजे तुझं नाव. ही म्हणजे तो. हिज नेम म्हणजे त्याचं नाव. शी म्हणजे ती. हर नेम म्हणजे तिचं नाव. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, आता तुम्ही बोलायचे बरं का. बोलणार ना? सुनीता मावशी, रेडिओ ऐकणाऱ्या मुलांनी उत्तर दिलं की मी सुद्धा उत्तर देईन, चालेल? हो, चला तर मग रेडिओ ऐकणाऱ्यांनो, प्रत्येक वेळेला घंटा वाजली की टीचर निवडतील त्या मुलांनी उभं राहायचंय. मी सांगीन तसं इंग्रजीत बोल. तुझा शब्द आहे माझा भाऊ. म्हण इंग्रजीत. माझा भाऊ, माय ब्रदर. पुढचं मूल तयार. इंग्रजीत म्हण तुझे वडील. तुझे वडील, युअर फादर. तू इंग्रजीत म्हण त्याचं पुस्तक. त्याचं पुस्तक, हिज बुक. पुढे कोण बोलणार? तू इंग्रजीत म्हण तिचं पुस्तक. तिचं पुस्तक, हर बुक. मी सांगीन तसं इंग्रजीत बोल. इंग्रजीत म्हण मी शाळेत जाते किंवा जातो. असं म्हणायचं, आय गो टू स्कूल. गुड. आता दुसरं मूल तयार. तू इंग्रजीत तुझ्या शेजारच्या मुलीला किंवा मुलाला असं म्हण, तू शाळेत जातेस किंवा तू शाळेत जातोस. असं म्हणायचं, यू गो टू स्कूल. गुड. आता दुसरं मूल तयार. तू इंग्रजीत असं म्हण, ती शाळेत जाते. असं म्हणायचं, शी गोज टू स्कूल. आता दुसरं कोणतरी तयार आहे ना? तू इंग्रजीत असं म्हण, तो शाळेत जातो. असं म्हणायचं, ही गोज टू
व्हेरी गुड. आता जरा वेगळा सराव करूया. तुम्हाला आठवतंय का आपले आई वडील कोणता व्यवसाय करतात ते सांगायला आपण कितीतरी वेगवेगळे शब्द शिकलो. तुम्ही पुन्हा एकदा नीट ऐका हं. My mother is a farm worker. My mother is a teacher. My mother is a doctor. My mother is a housewife. My father is a factory worker. My father is a policeman. My father is a postman. आता या वाक्यांचा सराव तुम्ही जोडीजोडीने करायचा आहे. आधी तुझी आई काय करते हा प्रश्न इंग्रजीत कसा विचारायचा आहे त्याचा सराव करूया. माझ्या मागे तुम्ही सर्वजण हा प्रश्न एकत्र म्हणा. व्हॉट डज युअर मदर डू? आता हा प्रश्नही एकत्र म्हणा. उत्तर नकोय, फक्त प्रश्न माझ्या मागे म्हणा. व्हॉट डज युअर फादर डू? गुड. आता हे दोन प्रश्न तुम्ही एकमेकांना विचारायचे आणि इंग्रजीत उत्तर द्यायचं. घंटा वाजली की टीचर दोघांना उभं करतील. तयार का दोघं? आता एकाने दुसऱ्याला इंग्रजीत विचारायचं, तुझी आई काय करते? दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर द्यायचं. करा सुरू. घंटा वाजले की टीचर इतर दोन मुलांना उभं करतील. आता एकाने दुसऱ्याला इंग्रजीत विचारायचे, तुझे वडील काय करतात? आणि दुसऱ्याने उत्तर द्यायचे, व्हॉट डज युअर फादर डू? असा प्रश्न विचारायचा आणि माय फादर इज अ टीचर किंवा जो काही वडिलांचा व्यवसाय असेल तो सांगायचा. इंग्रजी शब्द माहीत नसेल तर मराठीतला शब्द म्हणा. करा सुरू. व्हेरी गुड. आता आणखीन एक सराव करूया. या सरावात तुम्हाला इंग्रजीत बरीच वाक्य बोलायची आहेत. काय बोलायचं ते आधी नीट ऐका. टीचर हवं तर ही वाक्य लिहून घेतील. करूया सुरू. माया, टेल मी अबाउट युअर फॅमिली. My mother's name is Bharti Kamble. She is a teacher. My father's name is Madhukar Kamble. He is a factory worker. I have one sister. I have no brothers. My sister's name is Meena. She
is 9. मला पुन्हा एकदा तुझ्या घरच्यांबद्दल सांग. टेल मी अबाउट युअर फॅमिली. My mother's name is Bharti Kamble. She is a teacher. My father's name is Madhukar Kamble. He is a factory worker. I have one sister. I have no brothers. My sister's name is Meena. She is 9. आता मी एकेका मुलाला सांगीन, टेल मी अबाउट युअर फॅमिली. मग त्या मुलांनी आपल्या आईवडिलांचं नाव, त्यांचे व्यवसाय, भावंडांची नावं, वय हे सर्व इंग्रजीत सांगायचं. घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. तुझ्या घरच्यांबद्दल इंग्रजीत माहिती सांग बरं. टेल मी अबाउट युअर फॅमिली. आता टीचर दुसरं एक मूल निवडतील. आता तू तुझ्या घरच्यांबद्दल माहिती सांग. आपल्या आईवडिलांचं नाव, त्यांचे व्यवसाय, भावंडांची नावं, वय हे सर्व इंग्रजीत सांग. टेल मी अबाउट युअर फॅमिली. घंटा वाजली की टीचर दुसरं एक मूल निवडतील. आता तू तुझ्या घरच्यांबद्दल माहिती सांग. आपल्या आईवडिलांचं नाव, त्यांचे व्यवसाय, भावंडांची नावं, वय हे सर्व इंग्रजीत सांगायचे. टेल मी अबाउट युअर फॅमिली. Tell me about your family. सगळ्यांनी छान उत्तर दिलीत का? शाब्बास. आजचा हा विशेष सरावाचा पाठ इथेच संपवूया. पण टीचरबरोबर तुमचा सराव चालूच द्या हं. वेगवेगळ्या मुलांनी आपापल्या घरातल्या लोकांची म्हणजे फॅमिलीची माहिती इंग्रजीत सांगायची. आपण पुन्हा भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. I learn English. I learn English. शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात